नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. गणेशोत्सव हा एक धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे. लोकमान्य टिळकांनी समाज एकत्रित यावा या उद्देशाने हा उत्सव सुरू केला. त्यामुळे बेळगावमध्येही पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा होईल याकडे प्रत्येक मंडळाने लक्ष पुरवावे. शांततेत व नियोजनबद्धरित्या गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. सिद्धरामप्पा यांनी केले. आपले उत्पादन वाढवण्याकरिता दुग्ध उत्पादनाला प्रोत्साहन देण्या हेतूने KMFने एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकले आहे. विनाव्याज दर गाई म्हशी खरेदीसाठी 50,000 रुपये देण्याची महत्वाकांक्षी योजना आखली आहे. आज बेळगाव शहरात बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत KMFचे अध्यक्ष भालचंद्र जारकीहोळी यांनी याबद्दल माहिती दिली. दुग्धोत्पादनाला प्रोत्साहन देण्याहेतू सरकारची मदत न घेता KMFने शेतकऱ्यांना गाई म्हशी खरेदीसाठी 50,000 रुपये देण्याची योजना सुरू करत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील भाजप पक्ष सोडून बऱ्याच नेत्यांनी काँग्रेस प्रवेश केल्याने काँग्रेस पक्ष संघटना भक्कम झाली आहे. राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर आले आहे. काँग्रेसमध्ये आलेले कोणीही आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, तर भाजपचे सुमारे 15 आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत असे सांगून आमदार राजू कागे यांनी विरोधकांना टोला लगावला. आज बेळगाव उत्तर आमदार आसिफ सेठ यांनी उज्ज्वल नगर व अमन नगरला भेट देऊन जनतेशी संवाद साधला. आपल्या नगरात आलेल्या आमदारांचे स्थानिकांनी स्वागत केले. येथील जनतेशी संवाद साधून पायाभूत सुविधांसंबंधी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गटार आणि रस्ता विकास करण्याचा भरवसा दिला. या प्रसंगी प्रभागाचे नगरसेवक आणि सरकारी अधिकारी सोबत होते. संपूर्ण भारताचं लक्ष लागलंय ते भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेकडे. कारण आता लँडिंगचं काउंटडाऊन सुरू झालंय आणि उद्या म्हणजे 23 ऑगस्टला संध्याकाळी 6:04 चांद्रयान 3 चंद्रावर उतरणार आहे. भारतासाठी हा क्षण गौरवाचा आणि अभिमानाचा असणार असून याचे लाईव्ह अपडेट्स आपल्याला तरुण भारत चॅनल मार्फत पाहायला मिळणार आहेत. सौंदलगा येथील निप्पाणी मांगूर रस्त्यावर मंगळवारी सकाळी 11च्या सुमारास 3 दुचाकीमध्ये विचित्र अपघात होऊन 5 जण गंभीर जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सदर अपघाताची माहिती समजताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. यात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील कचऱ्याची उचल करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला कचरा वाहू वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या वाहनांवर महिला चालकाची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. बेळगाव शहरातील क्लब रोड आणि गांधी सर्कल आदी ठिकाणी डिफेक्टिव्ह सायलेन्सर वापरून वाहन चालवणाऱ्यांना एकूण 16 दुचाकी वाहन चालकांवर कलम 190(2) मोटार वाहन कायद्याअंतर्गत पोलीस कारवाई करण्यात आली आहे. गॅरंटी योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड दुरुस्तीला वेग आला आहे. त्यामुळे कर्नाटक वन, बेळगाव वन, ग्राम वन आणि बापूजी सेवा केंद्रावर गर्दी होऊ लागली आहे. काही केंद्रांवर मर्यादित नागरिकांनाच अर्ज देऊन दुरुस्ती केली जात आहे. त्यामुळे उशिरा येणाऱ्या नागरिकांना माघारी परतावे लागत आहे. मागील महिन्याभरापासून नागरिकांची दुरुस्तीसाठी धडपड सुरू असल्याचे दिसत आहे. त्यामुळे बेळगाव वन व कर्नाटक वनमध्ये गर्दी कायम आहे. प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी CBT बस स्थानकाची बहुमजली इमारत उभारली जात आहे. मागील काही दिवसापासून संथ गतीने सुरू असलेल्या कामाला गती मिळाली आहे. त्यामुळे काम प्रगतीपथावर सुरू आहे. मात्र यासाठी तब्बल 5 वर्षाचा कालावधी लागला आहे. अद्यापही अंतर्गत फर्निचर, फरशी आणि इतर कामे शिल्लक आहेत. त्यामुळे बस स्थानक प्रवाशांच्या सेवेत कधी दाखल होणार असा प्रश्न पडू लागला आहे. अल्पसंख्याक कल्याण विभागातर्फे 2023-24 या वर्षामध्ये D.Ed आणि B.Ed अभ्यासक्रम शिकणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र विद्यार्थ्यांनी सेवा सिंधू पोर्टलवर आवश्यक कागदपत्रासह अर्ज करावयाचा आहे.
गुडशेट रोड येथे पथदीपासाठी जोडण्यात आलेली विद्युत वाहिनी उघड्यावर असल्याने नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. एखाद्या वेळी नकळत विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही धोकादायक विद्युत वाहिनी त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी केली जात आहे. कियाश डायमंड ज्वेलरी आणि राजेश डायमंड यांच्या सहकार्याने व आशीर्वाद ज्वेलर्सच्या वतीने बेळगावात पहिल्यांदाच डायमंड प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे आज थाटात उद्घाटन संपन्न झाले. यावेळी महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. दिनांक 22 ते 24 ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात हिरेजडित मंगळसूत्र, नेकलेस, इयर टॉप्स, फिंगर रिंग, पेंडंट आदी फक्त रुपये 11,999 पासून उपलब्ध होणार आहे. सदाशिवनगर शेवटचा क्रॉस येथे रस्त्यामध्ये खड्डे पडल्याने नागरिकांना रहदारी करताना नाहक त्रास सहन करावा लागत होता. याचे गांभीर्य ओळखून सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी ते खड्डे आपल्या श्रमदानाने मुजवले आहेत. या खड्डेमय रस्त्याबाबत काही महिन्यापूर्वी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी उपमहापौर यांची भेट घेतली होती. मात्र येथील परिस्थिती जैसे थे अशीच होती. नूतन आमदारांनी या भागाचा दौरा करून येथील अन्य समस्या सोडवाव्यात अशी मागणी येथील नागरिक करत आहेत. महाराष्ट्र शासनाप्रमाणे कर्नाटकात महामंडळाची स्थापना करून ऊसतोड मजूर, वाहनधारक यांची नोंदणी करावी व फसवणूक झालेल्या वाहनधारकांची तक्रार नोंद करून घ्यावी यासह अन्य मागण्या करून या मागण्या मान्य न झाल्यास विधानसभेला वाहनधारकांसह घेराव घालण्याचा इशारा माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिला. आडी तालुका निप्पाणी येथे स्वाभिमानी ऊस वाहतूक संघटनेच्या वतीने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. न्यायालयात अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. न्यायालयीन प्रकरणे रखडत असल्यामुळे पक्षकारांचा वेळ आणि पैसा वाया जातो. ते टाळण्यासाठी वकिलांनी पुढाकार घेऊन लोकांनीही काही खटले तडजोडीने मिटवून घ्यावेत. त्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. 9 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत ही लोक अदालत चालणार असून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन येथील 7व्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश SL चव्हाण यांनी केले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.